कशा आहात तुम्ही सगळे? नमस्कार. मी आलेली आहे जव्हारला, जे की आहे माझं होम टाऊन. म्हटलं तुम्हाला जव्हार दर्शन करू, कारण की इथे बघण्यासारखे खूप सारे स्पॉट्स आहेत बाहेर. म्हटलं तुम्हालाही दाखवू इथले सगळे स्पॉट्स काय आहेत ते. आपला फर्स्ट स्टॉप आहे शिल्पामा. लेट्स गो. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्या वेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन 1 डिसेंबर 1661ला जव्हारचे पहिले राजे विक्रमशाह यांना भेटण्यास आले. विक्रमशाह यांनी या ठिकाणी मोठा शामियाना उभारून येथे मोठा दरबार भरवण्यात आला होता. शिवाजी महाराज आणि विक्रमशाह यांच्यात तहाची आणि मैत्रीची बोलणी झाली. यानंतर स्वतः विक्रमशाह यांनी शिवाजी महाराजांच्या जिरेटोपात मानाचा तुरा रोवला होता. ते ठिकाण म्हणजे आजची शिल्पामाळ. जव्हारपासून अगदी 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. दरवर्षी जव्हारकर शिवजयंतीला जव्हार ते शिल्पामाळ बाईक रॅली काढून इथे वंदन करतात. उन्हाळ्यात शहरात पाणी टंचाई होत असल्याने आणि शहरातील तलावे हे पूर्ण पाणी पुरवू शकत नसल्याने 1950 मध्ये महाराज यशवंतराव मुकणे यांनी तत्कालीन जव्हार शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी एक धरण बांधायचे ठरवले आणि आपले पूर्वज जयदेवराव यांच्या नावाने धरणास जयसागर असे नाव दिले. म्हणून या डॅमला जयसागर डॅम असे म्हटले जाते. विशेष म्हणजे त्या काळी संस्थानिक धरण बांधण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून आर्थिक मदत मागत, परंतु राजे यशवंतराव यांनी स्वतःच्या तिजोरीतील 5 लाख रुपये देऊन धरण बांधले. आजही या पाण्याचा पुरवठा जव्हार गावासाठी होतो. आता आम्ही आलो आहे जयविलास पॅलेसला. इथे आतमध्ये गाडी 4 व्हीलर येत नाही, 2 व्हीलर येते, स्कूटी वगैरे, बाईक वगैरे. इथे बाहेरच शिवनेरी ढाबा आहे रोडवरती. तिथे गाडी लावली आम्ही आणि पायवाट आहे, तिथून मस्त निघालो आहे. आणि छान मस्त इथे मोकळं वातावरण, हवा सुटली आहे. मस्त सगळे काजूचे झाड आहेत. तुम्ही काजू खाल्ले असेल, इथले फेमस आहेत काजू. सगळे काजूची झाड आहेत. उन्हाळ्यात येथील काजू मस्तपैकी इथे विकायला असतात मस्त बाहेर. राजे यशवंतराव मुकणे यांनी बांधलेला हा राजवाडा. येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हा वाडा डोंगराच्या माथ्यावर बांधला आहे. लाकडी कोरीव काम, दगडी घुमटे आणि आजूबाजूला पसरलेले हिरवे जंगल हे या राजवाड्याचे वैशिष्ट्य. हा राजवाडा खाजगी मालमत्ता असला तरी भव्यतेवरून त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येते. जयविलास पॅलेस हा ब्रिटिश इटालियन पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे. अतिशय शांत वातावरणात अरण्यात वेढलेला हा राजवाडा. काट्या मारुतीचे मंदिर असल्याने पूर्वीचे लोक ह्याला काट्या मारुती असे संबोधत. आता याला हनुमान पॉईंट असे म्हटले जाते. इथले आकर्षण म्हणजे इथून दिसणारा जयविलास पॅलेस. देवखोबाचा कडा म्हणून ओळखली जाणारी 500 फीट हिरवीगार दरी. जव्हारचा अजून एक प्रसिद्ध पॉईंट म्हणजे सनसेट पॉईंट. नावातूनच इथलं वैशिष्ट्य समजते. ते म्हणजे सूर्यास्ताचे एक अप्रतिम दृश्य. इथून दिसणारे दरीचा आकार हा धनुष्यासारखा आहे, म्हणून पूर्वी या भागाला धानुकमाळ असे म्हणत. दरीमधल्या दाट गर्द झाडीवर पडणारी सूर्यकिरणे पाहण्याचा अनुभवच वेगळा. अंगावरून वाहणारी गार हवा, समोरचे दृश्य बघताच तुम्ही स्वतःमध्येच मग्न होऊन जाल. हॅलो एव्हरीवन. कसा वाटला माझा हा व्हिडिओ, माझं होम टाऊन जव्हार. आय होप तुम्हाला आवडला असेल. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की नक्की जव्हार आहे कुठे. तर जव्हार हे पालघर जिल्ह्यामध्ये येतं. नाशिक, डहाणू, पालघर अंदाजे इथून 70-80 किलोमीटर आहे.
आणि ठाणे मुंबई जवळपास 100-120 किलोमीटर आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर बाय रोडच ऑप्शन आहे. तर तुम्ही तुमची खाजगी गाडी करून येऊ शकता किंवा बस हे एक ऑप्शन आहे. पण बसने आल्यानंतर इथे फिरणं थोडं इनकन्व्हिनियंट होऊ शकतं तुम्हाला. सो तुम्ही प्रायव्हेट गाडीने तुमच्या आलात तर मग तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या वेळेने व्यवस्थित फिरू शकता सगळीकडे. आणि हे सगळे स्पॉट बघण्यासारखे आहेत. एकदम निवांत तुम्ही बसाल, पीसफुल वातावरण आहे सगळं. एवढं छान वाटेल तुम्हाला, गजबज नाही, काही नाही, मस्त शांत निवांत 2 दिवस तुमचे जातील. सो तुम्हाला आय होप आवडला असेल हा व्हिडिओ. आणि जव्हारच्या आजूबाजूला सुद्धा बघण्यासारखं खूप आहे. डॅम वगैरे आहे, धबधबा वगैरे आहे. हिल स्टेशन असल्यामुळे येताना सगळीकडे तुम्हाला घाट लागतील. सो पावसाळ्यात तिथे सगळीकडे धबधबे असतात. सो लोक तेही एन्जॉय करतात. सगळे धबधबे रस्त्यात येता येता थांबत थांबत मस्त एन्जॉय करतात. ग्रीनरी सगळं फॉगी असतात. सो तुम्हाला यायचं असेल तर हे सगळं आवडत असेल तुम्हाला, पाऊस वगैरे फॉगी वगैरे सगळं बघायचं असेल तर मग तुम्ही ऑगस्टमध्ये वगैरे या. कारण की हेवी रेनफॉल असल्यामुळे मग थोडं ते तुम्हाला इनकन्व्हिनियंट होईल सगळीकडे फिरण्यासाठी. तर थोडं पाऊस जाता जाता याल तर मग छान एन्जॉय पण करता येईल. सगळीकडे तुम्हाला व्यवस्थित बसून सगळं स्पॉट्स बघता येतील व्यवस्थित. आणि सगळं हिरवंगार मस्त वातावरण आहे इथलं. तो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसं वाटलं आमचं गाव. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सनसेटचा टाईम लॅप्स एन्जॉय करा. बाय.